पूर्वी ज्या वेळेस ज्वारी जात्यावरती भरडली जायची ना, तेव्हा त्याच्यामधून ना ह्या कण्या बाहेर पडल्या जायच्या आणि या कण्यांपासूनच ना वेगवेगळे पदार्थ तयार केले जायचे. खरं तर ना हा कण्यांचा पदार्थ ना बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल, आपली आजी आपल्यासाठी बनवायची. आज आपण ना याच कण्यांचा वापर करून ना मस्त असा उपम्याचा पदार्थ बनवतोय. या कण्या ना आपल्या शरीरासाठी खूप अगदी पौष्टिक आहेत. जेव्हा ज्वारी गिरणीमध्ये भरडली जाते ना, दळली जाते ना, तेव्हा त्याच्यातून जे पीठ बाहेर पडतं त्याच्यामध्ये ना कार्बोहायड्रेट्स असतात आणि वरती जे शिल्लक राहतं ना ते कण्यांमध्ये ना फायबर असतं, जे फायबर आपल्या शरीरासाठी खूप अगदी पौष्टिक आहे. ज्या कोणालाही वजन कमी करायचं असेल ना, ते अगदी या कण्यांचा वापर नेहमीच्या आहारामध्ये करू शकतात. अगदी इतकं पौष्टिक असा हा पदार्थ आज तुमच्यासाठी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. आवडला तर एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर आज ना आपण याच ज्वारीच्या पदार्थाचा म्हणजे ज्वारीच्या अशा धान्याचा वापर करून ना मस्त असा पदार्थ तयार करणार आहोत, तो म्हणजे ज्वारीचा उपमा. आता तुम्हाला माहिती असेल की ज्वारी आपल्या शरीरासाठी खूप अगदी पौष्टिक आहे. तुम्हाला जर ज्वारी खायचं म्हणजे ज्वारीची भाकरी खायचं जर कंटाळा येत असेल ना, तर याच्यापासून तयार होणारा हा कण्यांचा उपमा मात्र तुम्ही नक्कीच खाऊ शकताय. आता सगळ्यात पहिल्यांदा ज्वारीचं प्रमाण किती घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते. ज्वारीनं मी इथे व्यवस्थित अशी पाकडून साफ करून घेतलेले, जो पण काही कचरा वगैरे होता तो सगळा काढून घेतलेला आहे. आता घरच्या घरी बनवतोय म्हणून आपण ह्याला मिक्सरमधून दळून घेणार आहोत. पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल ना, तर तुम्ही गिरणीतून ह्याला दळून घेऊ शकता. आता ह्याला ना जास्त अगदी मिक्सरला बारीक असं पावडर अगदी तयार करून नाही घ्यायची. तर ही बघू शकताय, अगदी ह्याला ना अशी अगदी बारीक अशी भरडून घेतलेली, अगदी जास्तही नाही. आपला जसा रवा असतो ना, अगदी त्या प्रमाणात आपल्याला ह्याला भरडून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय अगदी जाडसरच मी करून घेतलेले. ज्वारी अगदी व्यवस्थित अशी फुटली गेली पाहिजे. जास्त वेळ मिक्सरचं भांडं चालवू नका, नाहीतर ना मग त्याचं पीठ तयार होईल. अगदी या प्रमाणात आपल्याला ही भरडून घ्यायचे. तर इथे ना मी अगदी व्यवस्थित अशी भरडून घेतलेली आहे, हे बघू शकताय. आता ह्याला व्यवस्थित असं आपल्याला चाळून घ्यायचंय. तर आता इथे महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. चाळताना ना तुम्हाला समजून येईल की ह्याच्यामधून बऱ्यापैकी पीठ कमी पडेल आणि ह्या कण्या अगदी जास्त प्रमाणात शिल्लक राहतील. एवढ्या प्रमाणात आपल्याला हे व्यवस्थित असं दळून घ्यायचंय. आणि हे बघू शकताय, हे मी ना इथे मी जे चाळण्यासाठी ना आपली जी गव्हाची चाळण असते ना, त्याचा वापर केलेला आहे. अगदी त्याने व्यवस्थित अगदी हे चाळलं जाईल. जास्तही मोठ्या चाळणीचा वापर करू नका, नाहीतर ह्या कण्या तुम्हाला पाहिजे तशा अगदी व्यवस्थित अशा वेगळ्या करता येणार नाहीत. आणि आता इथे तुम्हाला एकदा दाखवते सुद्धा. हे बघा, खाली जे आहे ना ते बारीक असं पीठ तयार झालेलं आहे आणि वरती नाही आपल्या कण्या तयार झालेल्या आहे, ज्याच्यापासून आपण हा उपमा तयार करणार आहोत. तर हे बघा, अगदी इतक्या प्रमाणात मी 4 ते 5 लोकांना पुरेल ना, अगदी इतक्या प्रमाणात हे मी प्रमाण तुम्हाला आता दाखवते. हे अगदी बारीक आपला रवा असतो ना, त्या प्रमाणात मी ह्याला मिक्सरला अगदी दळून घेतलेलं आहे. आता याच कण्या आपल्याला बनवून घ्यायचं. आता ह्या तुम्ही पिठापासून ना तुम्ही अगदी आपली नॉर्मल जी भाकरी असते ना, ती भाकरी तुम्ही बनवू शकताय. आता ह्याला ना मी थोडा वेळ बाजूला ठेवून देते. आता इथे बघा, मी एक डब्बा घेतला. या डब्यामध्ये आपण ज्या कण्या आपण वेगळ्या करून घेतलेल्या त्या काढून घ्यायच्यात. आता ना इथे ना मी बऱ्यापैकी पाणी घालून आपल्याला इथे धुवून घ्यायचे. लक्षात घ्या, आपण ह्याला ज्वारीला अगोदर व्यवस्थित असं साफ करून तर घेतलेलंच आहे, पण शिवाय ह्या कण्या आपण ज्या भरडून घेतो ना, त्याच्यामध्ये ना भरपूर असं ना काळपट असं पाणी निघतं. त्याच्यासाठी ना तुम्हाला ह्याला व्यवस्थित असं धुवून घेणं गरजेचं आहे. धुताना एक महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही ज्वारीच्या कण्या हाताने धुवाल ना, तेव्हा चांगलं चोळून द्यायचं. 1 ते 2 सेकंद याला व्यवस्थित असं पाणी थोडंसं स्थिर होऊ द्यायचं आणि नंतर हे जे वरती काळपट पाणी आलेलं असतं ना, ते आपल्याला काढून टाकायचं. असंच अगदी आपण ह्याला ना 3 ते 4 वेळा धुवून घेऊयात. आता धुतल्यानंतर ना याच्यामध्ये परत चांगलं पाणी घालायचंय. आणि आता याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं हे बघा. आपल्या बोटाची ना 1 कांडी बुडेल ना इतकं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. अगदी जास्तही पाणी घालू नका, नाहीतर ना हे खूप असं पचपचित होईल. आता मी हे जे आहे ना ते मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तुम्ही जर अगदी एका मोकळ्या भांड्यामध्ये शिजवत असाल ना, तर शिजवण्यासाठी मात्र थोडासा वेळ जास्त लागतो. एक 15 ते 20 मिनिटं लागू शकतात तुम्हाला शिजवण्यासाठी. पण कुकरमध्ये शिजवाल ना, तर अगदी एक 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये शिजला जाईल. गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि एक 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊयात. एक वाटण करायचं, त्याच्यासाठी ना अर्धा टीस्पून इतके जिरे घ्यायचे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, मुठभर इतकी कोथिंबीर घेतली मी डेटासकटच. आणि पाणी न घालता आपल्याला याच्यानं मिक्सरला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं. आता कुकर सुद्धा आपला इथे थंड झालेला आहे, एकदा आपण चेक करून बघूयात. आता डब्बा आता मी इथे बाहेर काढून घेतलाय आणि आता इथे बघा किती छान अगदी या कण्या आपल्या शिजलेल्या आहेत. अगदी 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये ना लो टू मिडियम फ्लेमवरती ना अगदी व्यवस्थित शिजल्या जातात, जास्त वेळही नाही लागत. आणि इथे बघा, जास्त पाण्याचं प्रमाण ठेवलं ना तर खूप जास्त अगदी पचपचित होतात. त्याच्यासाठी जास्त पाण्याचं प्रमाण ठेवू नका. अगदी इतकं पाणी ठेवाल ना तर अगदी पुरेसं आहे. आता हे बघा, अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे शिजवून. आता जास्त काही नाही. आता याच कण्यांचा वापर करून ना तुम्ही गोड शिरा बनवू शकताय, जो तुम्ही भातासारखा असतो तसंही बनवू शकता. आपण इथे ना उपमा बनवणार आहोत. त्यासाठी ना गॅसवरती मी इथे कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे.
कढई अगदी व्यवस्थित अशी गरम झाली की याच्यामध्ये बऱ्यापैकी तेल घालायचं, 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल व्यवस्थित गरम झालं की हाफ टीस्पून इतकी मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली की हाफ टीस्पून इतके जिरे घालायचे आणि 2 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक असे चिरून घेतलेत आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घालायची. याला मिनिटभर इतकं परतून घ्यायचं. लगेच तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घालायचं आणि वाटण सुद्धा ना आपल्याला इथे मिनिटभर इतकं ना गॅस कमी करूनच भाजून घ्यायचंय. सोबतच इथे ना मी 2 कांदे घेतलेले, लहान कांदे, ते अगदी बारीक असे चिरून घ्यायचेत आणि कांदा सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता इथे कांद्याचं प्रमाण ना मी कण्यांमध्ये थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. खरं तर कांदा आपण जो उपमा जरी बनवतो ना तरी त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्तच ठेवतो. तुम्ही त्याच्याच पद्धतीने तुम्ही हा बनवू शकताय. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा, खूप छान लागेल बरं का. कारण कांदा याच्यामध्ये जो नरम भाजला जातो ना त्याच्यासाठी कांदा जास्त लालसर होईपर्यंत नाही भाजायचा. फक्त कांदा अगदी थोडासा नरम झाला पाहिजे इथपर्यंतच आपण भाजून घेतलाय. आता त्यासोबतच ना मी इथे 2 लहान टोमॅटो घेतलेले, ते सुद्धा अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. त्याला सुद्धा आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत. टोमॅटो पटकन भाजला जावा याच्यासाठी थोडंसं मीठ घालायचं, ह्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आणि आता ना मी इथे याच्यावरती झाकण ठेवते. गॅसची फ्लेम पूर्ण कमी करूयात आणि फक्त अर्ध्या मिनिटाची ते वाफ काढून घ्यायचे. आता इथे बघा टोमॅटो सुद्धा आपला चांगलासा नरम झालेला आहे. आता याच्यामध्ये ना पाव टीस्पून इतकी आपल्याला इथे हळद घालायचे. हळद घातल्यानंतर हळद सुद्धा अगदी थोडीशी आपल्याला भाजून घ्यायचे. आणि आता इथे बघू शकताय सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित असे इथे आपले भाजले गेलेले आहेत. आता ह्या स्टेजला याच्यामध्ये ना आपण जो शिजवून घेतलेल्या ज्या कण्या होत्या ना त्या ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. आणि आता इथे या सगळ्यांना ना व्यवस्थितच आपल्याला इथे मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवा. कमी असतानाच हे सगळे जिन्नस आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आता इथे लक्षात घ्या, जर तुम्हाला ना थोडंसं ह्या कण्यांचा जो उपमा आहे ना थोडंसं लफतपीत करायचं असेल ना तर ह्या स्टेजला ना तुम्ही ह्याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी करून ह्याच्यामध्ये घालू शकताय. पण मला हा उपमा जो आहे ना तो जास्त अगदी पचपचीत नाही आवडत. अगदी असाच तुम्ही बनवून खाऊ शकताय, खूप छान लागतो खायला. तुम्ही तुमच्या आहारामध्ये ना 1 पॉट मील म्हणून बनवू शकताय. शिवाय ना संध्याकाळचं भाकरी बनवायचं, भाकरी भाजी बनवायचं जर कंटाळा आला असेल ना तर अगदी हा पौष्टिक पदार्थ ना तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की वापरू शकताय. रोज जरी खात असाल ना तरी सुद्धा खूप पौष्टिक हा पदार्थ आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा पदार्थ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. आता सगळ्या शेवटी याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर परत ह्याला ना सगळ्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. याला शिजवायची वगैरे जास्त गरज नाही पडणार. सुरुवातीला शिजवून घेतल्यानंतर सगळे जिन्नस घालून फक्त याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता इथे ना आपल्याला बारीक अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ह्या सगळ्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकताय मस्त असा कण्यांचा उपमा आपला तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता जास्त वेळ बनवण्यासाठी नाही लागत बरं का. अगदी कमी प्रमाणात बनवू, कमी साहित्यामध्ये बनवून हा पदार्थ आपला तयार होतोय. आणि आता हे बघू शकताय शिजवून सुद्धा तयार झालेला आहे. आता फक्त आपल्याला ह्याला आपल्या ताटामध्ये सर्व करायचं आहे. तुम्हाला संध्याकाळचं जर कधी बनवायचं असेल ना तर तुम्ही फक्त ह्याला शिजवून घ्या आणि ज्या वेळेस तुम्हाला बनवायचं आहे ना त्यावेळेस फक्त ह्याला फोडणीला द्या. कारण हा पदार्थ आहे ना गरम गरम असतानाच खूप छान अगदी लागतो. चला तर आता याला सर्व करूयात. आणि आता तुम्ही बघू शकताय मस्त असा कण्यांचा उपमा तयार झालेला आहे. किती सुंदर हा पदार्थ दिसतो. जेवढा सुंदर दिसायला आहे ना तितकाच खायला अगदी पौष्टिक आहे बरं का. लहान मुलांपासून ना मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात ना, अगदी वयस्कर लोक सुद्धा खाऊ शकतात ना. अगदी असा पौष्टिक पदार्थ आहे. ह्याच्यावरून मस्त असं लिंबू पिळायचं आणि गरम गरम असतानाच हा पदार्थ सर्व करायचा. खरंच तुम्ही एकदा करून बघा आणि मग तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तशा सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.